अवैध वाळू वाहतूक तसेच गौण खनिज वाहतूक पथकाच्या कारला हैवाची धडक, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल. वैजापूर तालुक्यात अवैध गौण खनिज उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असलेल्या तलाठी यांच्या कारला हैवा वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना वैजापूर तालुक्यातील लाखणी भागात घडली आहे. या प्रकरणी हैवा चालकाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना मांडकी शिवारात बुधवारी मध्यरात्री घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मांडकीचे तलाठी अमरसिंह तेजराव बावनकर वय 42 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 20 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:40 सुमारास शिवना नदी पात्रालगतच्या गावामध्ये अवैध गौण खनिज तसेच वाळू उपसा व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी गौण खनिज पथक गस्त घालत होते. यावेळी जांभरखेडा ते लाखणी रोडवर निवृत्ती बारसे यांच्या शेताजवळ आरोपी शिवनाथ विश्वनाथ लंबे राहणार जांभरखेडा तालुका वैजापूर याने त्यांची पिवळ्या रंगाची टाटा कंपनीची हैवा क्रमांक MH20GZ 6706 ही गाडी तलाठी यांच्या दिशेने चालवली. लंबे याने हैवा शासकीय पथकाच्या MH35AR 0461 क्रमांकाच्या कारवर समोरून जोरात धडकवली. या धडकीत कार सुमारे 50 फूट फरफडत गेली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले. तलाठी बावनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने वाहन अंगावर घातले तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दिनांक 21 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यांनी स्वतः तपास हाती घेतलाय. महसूल आणि पोलीस प्रशासन अवैध वाळू तस्करीवर सततचे दुर्लक्ष आणि आर्थिक तडजोडीने वाळू तस्करांची हिंमत यामुळे वाढली आहे. दिवसाढवळ्या वाळू वाहतूक सर्वत्र सुरू आहे. अडचण ठरणाऱ्या शासकीय पथकावर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. अशा गंभीर प्रकरणाकडे आर्थिक गणितात गुंतलेले शिरूर पोलीस या प्रकरणाकडे खरेच गांभीर्यानं पाहून दोषीवर कारवाई करतील का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.